त्यात हे बघा कोबी मी हा धुवून घेतला, ज्यात 2-4 असे चांगले पाकळे हे काढून घ्यायचं, कारण पाणी सुटून घेतल्यावर तर आपण आज कोबीचे वड्या करणार. तर हे मी आता हा बारीक किसून घेणार आहे. आता किसणीवर कोबीतलं सगळं पाणी हे बघा असं काढून घेऊया. कोबीतलं पाणी तर हेतलं सगळं काढून घेतलं मी. त्यात आपण मसाले टाकून घेऊया. पाणी काढल्यामुळं पीठ जास्त लागत नाही. आलं लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, तुम्ही हिरव्या मिरचीची बी करू शकता. लसूण, हिरवी मिरची, जिरा वाटून टाकलं तरी चालते. मग लाल तिखट टाकायची. बेसन पीठ, तर हे मोठे मी 3 चमचे घेतले, म्हणजे अर्धी वाटी. बारीक स्टीलचे हे मीठ, एक चमचा कॉर्नफ्लॉवर, तुम्ही तांदळाचं पीठ बी टाकू शकता म्हणजे वड्या कुरकुरीत होतात. जिरा पावडर, याला वास खूप छान येतो. आता आपण हे एकजीव करून घेऊया. हे आपण आता एकजीव करून घेऊया. हे जर मस्त गोळा करून घ्यायचा आणि हे कोबीमध्येच मळायचं. ह्यात पाण्याचा वापर करायचाच नाही. चाळणीला मी थोडं तेल लावलं. आता आपण हे गोळा केलेला सगळं ह्यात टाकून घेऊया. हे बघा असं. तर हे व्यवस्थित चाळणीमध्येच अशा प्रकारे हे थोडे तीळ, आपण आधीच तीळ ह्याला हे करून घेणार. मी थोडी ह्याच्यावर कस्तुरी मेथी टाकली. ठेवून ह्याच्यावर पॅक झाकण ठेवायचं. तर हे ह्याच्यावर छान बसतं. तिथं मी शेंगदाणं वगैरे लावता. हे 10-15 मिनटं ह्याला छान वाफलून देऊया मध्यम आचेवर. गॅस बंद केला आहे मी. हे थंड होऊन गेले. चांगले शिजले. वड्या काढून घेऊ. कधी आपण तळून घेऊया. शालो फ्राय तळून घ्यायच्या. गरम झाले तेल टाकूया. ते ह्या भाजी चालेल ना. त्याला पलटी करून घ्यायच्या हलक्या हाताने. ते बघा अशा तळून भाजून घेतले. त्या कोबीच्या वड्या रेडी. खायला खूप टेस्टी लागतात.